नमस्कार, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। कोरोनाला न जुमानता नगरसेवक मारुती आबा तुपे यांची जनतेकरता विविध सामाजिक उपक्रमांमधून धावपळ सुरू आहे। अशा शब्दात महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी आपला माणूस नगरसेवक मारुती आबा तुपे यांचे आज कौतुक केले। शंभूराजे प्रतिष्ठान व रुद्रतेज प्रतिष्ठानकडून आज भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ हे बोलत होते। या प्रसंगी भाजपाचे नेते जीवनबापू जाधव, माऊली कुडले, रुद्रतेज प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित गायकवाड, विजय काळे, उद्योगपती नानासाहेब तुपे, युवा नेते संकेत झेंडे, नंदकुमार राजोतीकर, महेश ससाणे, प्रमोद ससाणे, शंकर लाकडे, महिला नेत्या स्मिताताई गायकवाड यांच्यासह विविध मान्यवर, युवक, ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते। कोरोना होऊनही जनतेच्या सेवेत कमी न पडणारा नगरसेवक म्हणून आपला माणूस मारुती आबा तुपे यांची जनमानसांमध्ये प्रतिमा आहे। नगरसेवक मारुती आबा तुपे यांनी कोट्यावधी रुपयांची विकास कामं केली, तर दुसरीकडे अनाथ वृद्ध यांचं लालन पोषण करत समाजासमोर मोठा आदर्श निर्माण केला आहे। अशा शब्दांमध्ये महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी मारुती आबांच्या कामाचं कौतुक यावेळी केले। राष्ट्रप्रेमी युवक सामाजिक बांधिलकीच्या नात्यानं आपल्यासोबत प्रत्येक विधायक उपक्रमात बरोबर असल्यानं प्रभाग 23 व हडपसरमध्ये जनसेवा करताना विशेष समाधान वाटते, असे मत यावेळी नगरसेवक आपला माणूस मारुती आबा तुपे यांनी व्यक्त केले। रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी शंभूराजे प्रतिष्ठान आणि रुद्रतेज प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। शेकडो युवकांनी यावेळी उत्स्फूर्तपणाने रक्तदान केले। पाहूया रोकठोक न्यूज संत पंढरीवर या रक्तदान शिबिराचा हा वृत्तांत आणि यावेळी विविध मान्यवरांनी व्यक्त केलेलं आपलं मनोगत। गेल्या 10-15 दिवसांमध्ये शहरातली पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जवळपास 20,000 आता खाली आलेली दिसते। एक 12-13 दिवसापूर्वी आपण जर पाहिलं तर शहरामधले ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 56,000पर्यंत पोहोचली होती। आज तीच संख्या जवळपास 36,000-37,000पर्यंत खाली आली आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की एकूणच या मागच्या महिन्याभरातला लॉकडाऊन असेल किंवा महानगरपालिका म्हणून ज्या काही यंत्रणा उभ्या केल्या गेल्या, ज्या काही आरोग्य सुविधा उभ्या केल्या गेल्या, याचा एकत्रित हा सगळा परिणाम आहे। त्यामुळे निश्चितपणे कोरोना पुण्यातला आता नियंत्रणामध्ये आहे आणि लवकरच आपण जर सगळ्यांनी सामूहिकरित्या असेच प्रयत्न करत राहिलो तर या शहरातला कोरोना 100% लवकर आता संपून जाईल। आबा तुपेंचं खरं तर मनापासून कौतुक केलं पाहिजे। कोरोनाच्या सगळ्या मागच्या वर्षभराच्या काळामध्ये अत्यंत चांगलं काम त्यांनी या भागामध्ये केलं, त्यांच्या प्रभागामध्ये केलं। आणि एकूणच पुणे शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते, संघटना आणि लोकप्रतिनिधी हे सगळीच मंडळी रस्त्यावरती काम करत होती। स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या सगळ्यांनी काम केलं। आबाचं विशेष कौतुक यासाठी केलं की आबाला स्वतःला कोरोना झाला, अत्यंत जास्त प्रमाणामध्ये त्या कोरोनाची तीव्रताही होती आणि आबाला त्यातनं खूप त्रास झाला। असं असताना सुद्धा बरं झाल्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा आबा कोरोनासाठी माझ्या भागातल्या नागरिकांचा जीव कसा वाचेल, त्यांचं रक्षण कसं करता येईल यासाठी रात्रंदिवस काम करतोय। म्हणजे अगदी सुरुवातीपासून जशी ज्या वेळेची जी कोरोनाची परिस्थिती होती, स्थिती होती, त्यावेळेला नेमकी लोकांना कशाची गरज आहे हे ओळखून अगदी सुरुवातीच्या काळामध्ये मग औषधं देणं असेल, मास्क देणं असेल, सॅनिटायझर देणं असेल, लॉकडाऊनच्या काळामध्ये अन्नदानाचं अविरतपणे काम केलं, जवळजवळ 3-4 महिने आपण त्या काळामध्ये केलं। त्यानंतरसुद्धा सॅनिटायझेशनचं काम या भागातल्या प्रत्येक घराघरामध्ये जाऊन करण्यात आलं। आजही आपण पाहतो की या सगळ्या याच्यामध्ये लसीकरण केंद्र असेल, स्वॅब कलेक्शन सेंटर असेल, याची निर्मिती असेल, नवीन केंद्रांची मागणीच्या संदर्भात असेल, त्याचा पाठपुरावा करणं असेल, म्हणजे ज्या वेळेला जी गरज आहे हे सगळं कोरोनाच्या काळात संकट ओळखून नागरिकांच्या हितासाठी झटणारा नगरसेवक म्हणजे आबा तुपे, असा मी त्यांचा उल्लेख करेन। तुम्ही पाहिलं असेल की सकाळ धरून सगळे तरुण या ठिकाणी रक्तदान शिबिरामध्ये समाविष्ट झालेले आहेत। कारण ह्या पिढी देशावर प्रेम करणारी अशी ही पिढी आहे आणि देशावर ज्या वेळेला संकट येईल त्यावेळेला धावून येणारी ही पिढी आहे आणि समाजामध्ये त्यांना माहिती आहे की मी चांगल्या प्रकारे काम करतो। त्यामुळं गेली वर्षभर आणि ह्या वर्षीसुद्धा ही कायमस्वरूपी माझ्याबरोबर उभी राहिलेली पिढी आहे। कारण ह्यातून नक्कीच चांगलं साध्य होणार आहे, म्हणून ही युवा पिढी आज आपल्याबरोबर काम करत आहे। जी आपल्याकडे ही कोरोनाची महामारी आलेली आहे, नक्कीच आपण ह्या महामारीवर मात करणार आहे आणि नक्कीच आपण यातून बाहेर पडणार आहे, असेच मी या ठिकाणी माझी प्रतिक्रिया व्यक्त करतो। धन्यवाद। नागरिकांना मी आव्हान करेन की मास्क वापरा, सोशल डिस्टन्स ठेवा आणि हात धुवा, हीच मी नागरिकांना खऱ्या अर्थाने आणि काळजी घ्या, हेच नागरिकांना मी आव्हान करेन। धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीनं गेली 14 वर्ष आपण अनाथ आश्रम सुरू केलेला आहे
आणि अनाथ आश्रम सुरू करत असताना की बाबा ह्या अनाथ मुलांना आपण आईवडील देऊ शकतो का नाही, म्हणून आपण आईवडील नाही देऊ शकले तर आजी आजोबा द्यावे म्हणून वृद्धाश्रम सुरू केलेला आहे आणि वृद्धाश्रमसुद्धा चांगल्या प्रकारे चाललेला आहे. तिसरा आपण त्या ठिकाणी प्रकल्प सुरू केलेला आहे, ज्या कसायला कापायला जाया जातात अशा गाया आपण सोडून आणतो. जवळजवळ 100 गाया ह्या धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण संभवतो. असाच उपक्रम धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून चालू आहे. गेल्या वर्षी आपण धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून जवळजवळ 3 महिने आपण लोकांना भोजन दिले, रोज 3000 डबे आपण त्या ठिकाणी दिलेले. असं हेच काम धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून चालतं आहे. अमित गायकवाड, रुद्रतेज प्रतिष्ठान अध्यक्ष. आज मला तुम्हाला सर्वांना सांगायला फार आनंद वाटतो आहे की ह्या अशा संकटाच्या काळामध्ये, कोरोनाच्या या महासंकटाच्या काळामध्ये आज यात मोठ्या प्रमाणात तरुणांनी या ठिकाणी रक्तसंकलन करण्याचा संकल्प केला आणि त्यासाठी आज सकाळपासून मोठ्या प्रमाणात रक्तसंकलन आपण करतो आहे. आमचे नगरसेवक माननीय मारुती आबा तुपे यांच्या नेहमीच मार्गदर्शनाखाली, यांच्या आशीर्वादामुळे आम्हाला ही नेहमी काम करण्याची प्रेरणा मिळते. मी स्वतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे आणि बालपणापासून आम्हाला संस्कार संघामध्ये हे दिलेले आहेत की याच्यामध्ये आपल्याला समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो आणि आपण ते देणं नक्कीच दिलं पाहिजे. ज्यावेळेस समाजाला गरज आहे त्या ठिकाणी आपण नक्की उभं राहायला पाहिजे. तर या भावनेतनं माझ्याबरोबर आबांबरोबर आम्ही काम करणार सर्व तरुण आज या मोठ्या प्रमाणात रक्तसंकलनासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. मला असं वाटतं की हे जे रक्तसंकलन आम्ही करतो आहे यांनी जे काही लोकांचे प्राण वाचतील किंवा ज्यांना मदत होईल तर याच्या सारखं पुण्यकर्म नक्कीच नसेल आणि जे काही मदत आमच्याकडनं करता येईल ते आम्ही नक्कीच करतो आहे. आम्ही आव्हान केलं होतं सगळ्या तरुणांना की मोठ्या प्रमाणात रक्तसंकलनासाठी या आणि आज मला आनंद वाटतो आहे की सकाळचे 11 वाजायला आले तर साधारण 50च्या पुढे रक्तसंकलन या ठिकाणी झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण जर पाहताल या ठिकाणी की मोठ्या प्रमाणात तरुण या ठिकाणी येतात आहे आणि अक्षरशः लाईन लागलेली आहे रक्तसंकलन करण्यासाठी. हे आमचं यश नाही किंवा आमची ही नाही, ही तरुणांची समाजाप्रती असणारी जी जाणीव आहे या भावनेतनं हे सगळे तरुण या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण काहीतरी समाजाला देणं लागतो आहे या भावनेतनं या ठिकाणी सगळेजण आलेत. आम्ही फक्त आव्हान केलं होतं, या आव्हानाला या वेळा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद भेटला आहे तर आम्हाला फार बरं वाटतं आहे. माझं आपल्या सर्वांना अजूनसुद्धा आव्हान आहे की आपण ज्याला ज्याला शक्य आहे या ठिकाणी जरी नाही जमलं तरी आपल्याला ज्या ठिकाणी शक्य आहे अशा ठिकाणी रक्तदान करा, प्लाझ्मादान करा. आपल्या या कृतीतून आपल्या बांधवांना, समाज बांधवांना जी काही मदत करता येईल हे आपण करू. आज आम्ही रक्तदानाबरोबर अन्नदान आणि बाकी भरपूर साऱ्या गोष्टी करतो आहे, पण आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी या माध्यमातून एकच देईल की आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, आपण सुरक्षित राहा. सुरक्षित राहणे हे एकमेव काम आपल्या हातात आहे आणि कोरोनामध्ये आपल्या कुटुंबाबरोबर आपल्या समाजाची काळजी आपण सगळ्यांनी घ्यावी अशी मी आपल्या सर्वांना विनंती करेल. आपल्या सर्वांचे या ठिकाणी जे तरुण आले, जे आमचे ज्येष्ठ लोक आलेत, सर्वांचे मी आभार मानेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अण्णा, या ठिकाणी तुमचं सगळ्यात पहिल्यांदा हार्दिक आभार. कोविडच्या या काळामध्ये आपण स्वतः दोनदा पॉझिटिव्ह होऊन देखील सतत सेवेमध्ये कार्यरत आहात आणि या पुणेकरांनी आपल्याला या कामासाठी सतत प्रोत्साहन दिलंय आणि तुमच्या पाठीशी हा पुणेकर सतत आपल्या कामाकडे पाहून उभा आहे. प्रभाग 23 मध्ये आजचा हा रक्तदानाचा कार्यक्रम होता, त्याच्यामुळे समाजाला जी गरज आहे आणि त्या गरजेमध्ये जसा संपूर्ण देशभर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सगळ्या फ्रंटवरती येऊन काम करतोय त्याच पद्धतीने हडपसरमध्ये आबा असतील, मी असेल, आमचे सर्व सहकारी असतील, भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक कार्यकर्ती या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम करत आहेत. अण्णा, कोविड सुरू झाल्यापासून गेल्या वर्षी प्रभाग क्रमांक 23 मध्ये आम्ही रुद्रतेज प्रतिष्ठान यांच्या वतीनं मागच्या वर्षी सुद्धा रक्तदान शिबिर घेतलं. 138 वाटण्या आम्ही 2 दिवसामध्ये नियोजन करून 138 वाटण्यांचं नियोजन केलेलं होतं आणि आम्ही आता आठवडा झालं याचं नियोजन केलेलं आहे. 200 रक्ताच्या वाटण्या नक्कीच या ठिकाणी आम्ही करणार आहोत. कोविडच्या काळामध्ये आम्ही सर्वसामान्य नागरिकांना जवळजवळ अण्णा 103 दिवस भोजन दिलं आणि जवळजवळ 2 लाख लोकांना आम्ही डबे पुरवले त्यावेळेला. त्यानंतर डॉक्टर आपल्या 12,500 लोकांची आपण त्या ठिकाणी तपासणी केली. प्रत्येक कार्यकर्ता रोडवर येऊन काम करत होता. 70 जणांची टीम या ठिकाणी काम करत होती आणि हे या वर्षी ज्यावेळेला परत कोरोना सुरू झाला तर त्यावेळेला आम्ही औषध फवारणीचं काम सुरू केलं. जवळजवळ 25 दिवस प्रभागामध्ये प्रत्येक गल्लीबोळापासून, सोसाट्यापासून सगळीकडे आम्ही त्या ठिकाणी फवारणी केली आणि रक्तदान शिबिराचा हा कार्यक्रम आयोजित केला. याच्यानंतर सुद्धा आम्ही अन्नदानाचा सुद्धा कार्यक्रम करणार. हे सगळे कार्यक्रम करत असताना अण्णा तुमचं पाठबळ आम्हाला असतं, कारण मी स्टँडिंग कमिटी ज्यावेळेला
आलो त्यावेळेला तुम्ही चेअरमन होते आणि त्यावेळेला तुम्ही 10 कोटीचा निधी दिला, दुसऱ्या वेळेला सुद्धा 10 कोटीचा निधी दिला आणि तिसऱ्यांदा सुद्धा 10 कोटीचा निधी मिळाला. अण्णा आतापर्यंत आपण 50 कोटीची कामं केली, 9 प्रकल्प उभे केलेले आहेत. त्यामध्ये सेमी इंग्लिश स्कूल असेल, ई लर्निंग स्कूल असेल, अग्निशामक असेल, दवाखाना असेल, ब्रिज असेल, 2 उद्यान असेल, वारकरी भवन असेल, असे आपण प्रकल्प सुरू केले. आणि अण्णा गेल्या वेळेला ज्यावेळेला तुमची 1 महिन्यापूर्वी व्हिजिट झाली त्यावेळेला आम्ही तुम्हाला एक या भागामध्ये गोष्ट सुचवलेली होती की आपण ज्या रोडने आलेला आहे ह्या रोडने आपण सरळ गेल्यानंतर उड्डाण पुलाची गरज आहे. आणि अण्णा तुम्ही 18 कोटीचं बजेट दिलं आणि त्या 18 कोटीच्या बजेटमध्ये हा उड्डाण पूल होणार आहे. कारण 2 अंडरपास झालेले आहे, पण उड्डाण पुलाची फार गरज होती. आणि अण्णांनी फक्त विचारलं की तुम्ही सांगा काय पाहिजे. जीवन जाधव आम्ही गेल्यानंतर अण्णांनी ह्या बजेटमध्ये 18 कोटीचं बजेट आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे ही सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे. कारण ह्या भागामध्ये भारतीय जनता पार्टीचा 1952 नंतर पहिल्यांदा नगरसेवक झालेला आहे. कारण याच्या आधी भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक कधीही निवडून आलेला नव्हता आणि आता भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक निवडून आल्यानंतर 50 कोटीची कामं आपण 3.5 ते 4 वर्षामध्ये केलेली. आगामी काळामध्ये सुद्धा आम्ही भरपूर कामं करणार आहोत. ही समाजाला आवश्यकता आहे, ही गरज आहे. त्यासाठी म्हणून आता हा रक्तदान शिबिराचा उपक्रम आपण राबवत आहात. जसं आता आपण सांगितलं की गेले 4 वर्ष महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे आणि या सत्तेच्या माध्यमातून जेव्हा पुणे शहराचा सर्वांगीण विकासाचा विचार आपण करतो तेव्हा गेल्या अनेक वर्ष या भागामध्ये भारतीय जनता पक्षाचा लोकप्रतिनिधी नव्हता. पण आव्हानाच्या रूपानं आपण सगळ्यांनी एक चांगला कार्यकर्ता महानगरपालिकेमध्ये या भागाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी म्हणून पाठवला. आणि मी मनापासून आबाचं अभिनंदन करेन की सातत्याने गेले 4 वर्ष या भागातील नागरिक समस्या प्रश्न याच्या संदर्भात आपण काम करतो. आपण निधीचा उल्लेख केला, परंतु असा कोणी कोणाला निधी देत नसतो, असं होतच नसतं. ज्याला खऱ्या अर्थाने त्याच्या भागातील त्याच्या नागरिकांच्या प्रश्न समस्याची जाण असते त्याचा पाठपुरावा सातत्याने केला जातो. अभ्यास पूर्ण त्याची सगळी माहिती जमा केली जाते. नेमकं काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे याची समज ज्याला असते, कुठल्या कामाला प्राधान्य दिलं पाहिजे हे ज्याला कळतं, अशाच लोकांची कामं होतात आणि आवाज त्याच्यामध्ये मोडतात.